नमस्कार मुलांनो, गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. आजची आपली गोष्ट सोना नावाच्या एका हुशार मुलीबद्दल आहे. तिला आपल्या आईवडिलांना मदत करायला फार आवडतं. तुम्हाला आवडतं का? सोनाच्या वडिलांनी तिच्यासाठी सुंदर गाडी बनवली आहे. त्यात सुद्धा तिने त्यांना फारच छान मदत केली आहे. चला ऐकूया गोष्ट. शहाणी सोना ही गोष्ट लिहिली आहे विनीता कृष्णा आणि चित्र काढली आहे सुविधा मिस्त्री यांनी. मराठी अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष यांनी. प्रथम बुक स्टोरी विवर कम्युनिटी घेऊन आले आहेत ही गोष्ट आपल्यापर्यंत लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स खातर. या गोष्टीची वाचन पातळी आहे 1. बाबा सोनासाठी लाकडाची गाडी बनवू लागले. मीही बनवणार, सोना म्हणाली. बाबा करवत चालवू लागले. ते जे लाकूड कापण्यासाठी वापरतात ना जे यंत्र, त्याला म्हणतात करवत. मीही चालवणार, सोनाने हात पुढे केला. हो हो, आधी नीट बघ, बाबा म्हणाले. किती मोठं आणि धारेधार यंत्र आहे ते. बाबांनी चाकं लावायला सुरुवात केली. मीही खीळ ठोकणार, सोनाने हातोडी उचलली. हो हो, आधी नीट बघ, बाबा म्हणाले. गाडी तयार झाली. बाबा दोरा बांधू लागले. पण मी पेन्सिल आणि दोऱ्याची लडी कुठे ठेवली? बाबा शोधू लागले. बाबा चिंतेत पडले. सोना हसू लागली. मी शोधून देऊ का? सोनाने बाबांच्या एका कानामागून पेन्सिल काढली आणि दुसऱ्या कानामागून लढी. मी तुम्हाला नीट बघत होते, सोना म्हणाली. खरंच? सोना तू मला खूप मदत केली. बाबांनी सोनाचे लाड केले. या गोष्टीत आई जे काम करते आहे तेच तिलाही करायचं आहे. चला तर, कुठलं काम करते आई? ऐकूया गोष्ट. सोना आईला मदत करते. ही गोष्ट लिहिली आहे विनीता कृष्णा यांनी. चित्र काढली आहे सुविधा मिस्त्री यांनी. मराठी अनुवाद केला आहे चंद्रकांत भोंजळ यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. आणि या पुस्तकाची वाचन पातळी आहे 2. फार अवघड नाहीये पुस्तक वाचायला. सोनाची आई साडीवर ठशाने छपाई करीत होती. म्हणजे काय? तर भारतात साडी नावाचा एक पोशाख असतो. मुख्यतः सगळ्या बायका हा पोशाख घालतात आणि याच्यावर छपाई करणं म्हणजेच डिझाईन करणं हा एक व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणजे प्रोफेशन. आणि सोनाची आई हे काम रोज करत होती. तर सोना सुद्धा तिच्या आईला मदत करू इच्छिते. सोना म्हणाली, आई, मी देखील छपाई करणार. आईने सोनाला कापड आणि रंग दिले. छपाईचं कापड, रंग यांनी खोली भरून गेली होती. त्यांच्याकडे इतके कापडं होते आणि इतके रंग होते की खोली पूर्ण त्या पसाऱ्यानेच भरून गेलीये. आई म्हणाली, सोना, तू बाहेर बसून छपाई करशील का? माझ्या छपाईचा आवाज लक्षपूर्वक ऐक, हं? सोना बाहेर येऊन बसली. जेव्हा आईच्या खोलीत शांतता असे तेव्हा आई ठशाला व्यवस्थित रंग लावते हे सोनाच्या लक्षात येई. तेव्हा तीही ठशाला रंग लावीत असे. जेव्हा ठप्प असा आवाज येई तेव्हा सोनाही आपल्या ठसा कापडावर उमटवत असे. ठसा म्हणजे स्टॅम्प. चित्रात जे दिसतंय ना ते स्टॅम्प करतायत आणि तो स्टॅम्प जो आहे ती डिझाईन ज्या रंगाने रंगवायची आहे तो रंग लावून
ती साडी घेऊन त्याच्यावरती तो स्टॅम्प केला जातोय. आणि सोना तिच्या आईला बरोबर फॉलो करतेय म्हणजे आईने इन्स्ट्रक्शन्स दिले आणि तिने ते फॉलो केले. तरच ते काम नीट होईल, नाहीतर मग काही उपयोग होणार नाही. शांतता, ठप्प. शांतता, ठप्प. आई आणि सोना बरोबरच काम करू लागल्या. पण मधूनच एक बारीक आवाज येई. छन 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 छन. तो आवाज ऐकून सोना हसू लागे. थोड्या वेळाने आईने आवाज दिला, सोना, तू माझ्या किल्ल्या पाहिल्यास का ग? मला कुठे सापडतच नाहीयेत. सोना आईच्या जवळ गेली. तिने आईच्या कमरेला पकडलं. हे काय सोना? आई वैतागली. मला कपाटातून रंग काढायचे आहेत. किल्ल्या शोध ना, लवकर. आईला गडबड झाली होती फारच, किल्ल्या सापडत नव्हत्या म्हणून. तुमच्या आईला होती का अशी गडबड? तुम्ही करतात तिला मदत मग किल्ल्या शोधायला? सोनाने बरोबर लक्ष ठेवलं होतं. तो छान आवाज तिला येत होता. हो. सोनाने आईच्या कमरेला खोचलेली ओढणी बाहेर काढली. छन 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 छन. ओढणीला बांधलेल्या किल्ल्यांचा आवाज झाला. छुन छन छुन छुन. अरे, तू कसं काय ओळखलंस? आई आश्चर्यचकित झाली. आई, मी नीट ऐकत होते. सोना हसली. शांतता, ठप. छुन 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 छुन. शांतता, ठप. छुन 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 छुन. आई कौतुकाने म्हणाली, हुशार माझी सोना ती. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी सोना सतत तयार असते. सोनाच्या गोष्टींच्या मालिकेतली आधीची पुस्तकं तुम्ही वाचलीत का? पहिल्या पुस्तकात तिने बाबांना मदत केली. दुसऱ्या पुस्तकात आईला मदत केली. आता ती बर्फकांडी विकणाऱ्या तिच्या काकांकडे गेलीये. काय करेल बरं ती तिथे? चला वाचू या गोष्ट. चतुर नाकाची हुशार सोना. ही गोष्ट लिहिली आहे विनीता कृष्णा यांनी. चित्र काढली आहे सुविधा मिस्त्री यांनी. मराठी अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्ह्यूअर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC बाय 4.0 लायसन्स. आणि या पुस्तकाची वाचन पातळी आहे 2. सोनाचे काका बर्फाच्या कांड्या तयार करून विकायचे. कोणी त्याला म्हणत आईस कँडी, तर कोणी म्हणत बर्फाचा गोळा. तुम्हाला आवडतो का बर्फाचा गोळा? मस्त मस्त फ्लेवर्स असतात ना त्याच्यामध्ये, आणि उन्हाळ्यात खायला किती मजा येते. तोच बर्फाचा गोळा सोनाचे काका विकायचे. या बर्फ कांड्या कशा तयार करतात ते बघण्यासाठी सोना एकदा काकांच्या घरी गेली. तुम्हाला वाटतं का की आपणही याची माहिती घ्यावी आणि आपला आपला बर्फाचा गोळा घरी तयार करून बघावा? तशीच ही सोना सुद्धा खूपच उत्सुक होती, क्युरियस होती माहिती घेऊन घेण्यासाठी. बर्फाच्या कांड्यासाठी लागणारे मस्त वासाचे आणि छान छान रंगाचे रस काका तयार करत होते. मोठ्या जाळावर आणि 4 मोठमोठ्या पातेल्यांमध्ये हे रस उकळत होते. सोना म्हणाली, काका, मी करते ना मदत. काका म्हणाले, नको नको, तू फक्त बघ मी काय करतोय ते. तुम्हालाही असं करतात का मोठी माणसं कधी कधी? नको नको, तू फक्त बघ, बघून शिक आधी, पूर्ण शिकून घे. हो ना? तसंच ते काका सोनालाही म्हणाले. काकांनी एका पातेल्यात रंग आणि सुगंध यांचं मिश्रण टाकलं, म्हणजे ते मिक्स केलं. सोनाने खोलवर वास घेतला, डीप ब्रीथ केलं म्हणजे, आणि म्हणाली, आहा हा हा हा, हा वास थेट घशापर्यंत जातोय. काका, नक्कीच हा काला खट्टा असणार.
हो ना? बरोबर ओळखलंस सोना. यामुळे बर्फकांडी मिरमिरीत चवीची होते. पण काका, मला आणखी कसला तरी वास येतोय आणि तो चांगला नाहीये. नाक वाकडं करत सोना म्हणाली. मग दुसऱ्या पातेल्यात काकांनी आणखी वेगळा सुगंध घातला. मोठा श्वास घेत सोना म्हणाली, काका, हा आहे डाळिंबाचा मस्त गोड वास. अरे, यावेळीही बरोबर ओळखलंस की, असं म्हणत काका पुढच्या पातेल्याकडे वळले. पण काका, मला अजूनही कसला तरी वेगळा वास येतोय आणि न तो नाहीये चांगला. आपलं नाक चिमटीत पकडत सोना म्हणाली. आता मी गुलाबाचा सुगंध घालतोय बरं का. असं म्हणत काकांनी तिसऱ्या पातेल्यात रस ढवळला. कसा झकास वास येतो आहे की नाही. काका, करपतय काहीतरी, सोना जोरात ओरडली. काकांनी पटकन बघितलं तर काय, रबडी करण्यासाठी उकळवत आणि आटवत ठेवलेलं दूध खाली पातेल्याला चिकटून करपायला लागणार होतं. अरे बाप रे, केवढं मोठं नुकसान होणार होतं काकांचं. त्यांनी ते झटकन जाळावरून उतरवलं आणि त्यातलं दूध दुसऱ्या स्वच्छ पातेल्यात ओतत ते म्हणाले, शाब्बास सोना, तुझ्यामुळे आज रबडी वाचली. ती खाली पातेल्याला लागायला लागली होती. मग सगळ्यात पहिली रबडी बर्फ कांडी कोणाला दिली? अर्थातच सोनाला. तिच्या पाठीवर शाबासकी देत काका म्हणाले, गुणी आमची सोना ती. आणि तिचं नाकही चांगलंच तीक्ष्ण आणि चतुर आहे.